नमस्कार मंडळी, परत तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणोती आहे। मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते। आणि जर तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आजचा जो व्हिडिओ आहे हे खूप जणांनी मला रिक्वेस्ट केली होती की प्रणोती घरातल्या घरात आयब्रोज आणि अप्पर लिप्स कसे करायचे ते दाखव। तर सगळ्यात पहिला तर थ्रेडिंग जेव्हा आपण करायला जातो तर सगळ्यात ड्रॉबॅक हे असतो की थ्रेडिंगमध्ये खूप जास्त दुखतं आणि त्यामुळे आज मी तुम्हाला एक पेनलेस वेमध्ये आयब्रोज आणि अप्पर लिप्स कसे करायचे हे तुम्हाला दाखवणार आहे। तर आता आयब्रो करण्यासाठी मी यूज करते फेशियल रेझर्स आणि हे कॅरमेसचे फेशियल रेझर्स खूप जास्त कन्व्हिनियंट असतात फेशियल हेअर रिमूव्ह करण्यासाठी आणि आयब्रोजसाठी सुद्धा। फक्त आयब्रोज करताना तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस लागेल, पण जसं तुम्ही करायला लागाल तर नंतर खूप इझिली सुद्धा करू शकता। तर ह्याच्यामध्ये टोटल 3 फेशियल रेझर्स येतात। असा हा फेशियल रेझर आहे। आता जेव्हा तुम्ही रेझर यूज करता तर काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रेझर जो आहे तो कायम क्लीन असायला पाहिजे। त्याच्यावरती कोणताही गंज चढलेला नसायला पाहिजे, कारण जर तसा तुम्ही यूज केला तर स्किनसाठी चांगला नसतो, ब्रेकआउट्स होऊ शकतात। त्यामुळे एक क्लीन आणि जो शार्प असतो तसला रेझर यूज करायचा। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पण तुम्ही करणार असता आयब्रोज, अप्पर लिप्स किंवा फेशियल हेअर, कधीही कोरड्या चेहऱ्यावरती फिरवायचा नाही। त्यासाठी काय करायचं, ॲलोवेरा जेल यूज करायचं। आणि मी हा पतंजलीचा ॲलोवेरा जेल यूज करत आहे। आयब्रो करण्याच्या आधी सगळ्यात पहिला मी काय करते, एक स्पूली ब्रश घेते आणि सगळ्यात पहिला आयब्रोजना कोंब करून घेते वरच्या डिरेक्शनमध्ये। आता ह्यात जर तुमची लेंथ जास्त असेल तर तुम्ही सीझरने कट करू शकता। आणि आता मी काय करणार आहे, सगळ्यात पहिला ॲलोवेरा जेल लावणार आहे। आता तुम्ही बघू शकता आयब्रोजची माझी ग्रोथ। तर आता मी काय करणार आहे, रेझर यूज करणार आहे आणि सगळ्यात पहिला वरच्या साईडनं मी शेप देणार आहे। असा पकडायचा आहे, शार्प 90 डिग्री नाही पकडायचा, टिंटेड पकडायचा आहे आणि स्किनला थोडंसं वरती टाईट करायचं आणि खालच्या दिशेनं ओढायचं। आता हे तुम्ही कॉटन पॅडवरती किंवा टॉवेलवरती काढू शकता। आता खालच्या साईडला जेव्हा आपण करणार असतो, मी असं पकडली आहे। तुम्ही वाटलं तर हा डोळा बंद करू शकता आणि इकडच्या डोळ्यानं बघा। तर आता तुम्ही क्लिअरली डिफरन्स बघू शकता। इकडचा आयब्रो जो आहे तो पूर्णपणे क्लीन झालेला आहे आणि इकडे जो आहे तो आयब्रोमध्ये ग्रोथ आहे। आणि आता आपण सेम प्रोसिजर जे आपण इकडे केलो ते सेम इकडे करणार आहे। आता इथं मी ॲलोवेरा जेल लावला नव्हता, त्यामुळे सगळ्यात पहिला ॲलोवेरा जेल लावणार आहे।
आणि आता तुम्ही बघू शकता फक्त 5 मिनिटामध्ये आयब्रोज झालेले आहेत, कोणताही पेन झालेला नाही आणि शेपसुद्धा खूप चांगला आलेला आहे। आणि आता आपण काय करणार आहोत, अप्पर लिप्स करणार आहोत। अप्पर लिप्ससाठी परत मी काय करणार आहे, सगळ्यात पहिला ॲलोवेरा जेल लावणार आहे। आता रेझर जेव्हा तुम्ही फिरवता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की एकाच ठिकाणी जास्त वेळा फिरवायचं नाही, त्याच्याने सुद्धा ब्रेकआउट्स येऊ शकतात। त्यामुळे फटाफट फिरवायचं आणि एकाच ठिकाणी जास्त वेळा नाही फिरवायचं। सगळंच आता तुम्ही बघू शकता की फक्त 5 मिनिटांमध्ये आपले आयब्रोज झाले, अप्पर लिप्ससुद्धा झाले आणि कोणताही पेन झालेला नाही आहे। त्यामुळं मला हा वे खूप कन्व्हिनियंट वाटतो। सॅलॉनमध्ये जावा, अपॉइंटमेंट घ्या, वेट करा आणि मग आयब्रोज करा, प्लस एवढा जास्त पेन होतो। त्यामुळं मला असं वाटतं की हे तरीका जे आहे हे खूप कन्व्हिनियंट आहे आयब्रो आणि अप्पर लिप्स करण्यासाठी। फक्त आयब्रोज करताना तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस लागणार आणि खूप हळूहळू करायचं आयब्रो करताना बरं का। जास्त फास्ट करायला गेला तर कुठं ना कुठं एखादा वाल इकडं तिकडं निघाईल। त्यामुळं खूप व्यवस्थित करा, हळू करा आणि तुम्हाला नक्की जमेल। आणि नक्की ट्राय करणार असला तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल। आणि जर तसं काही झालं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका। आता ह्या व्हिडिओमध्ये मी शाउटआउट नाही देत आहे, कारण मी ॲक्च्युली नाही लिहून घेतलेलं आहे कुठंही, त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये शाउटआउट नाही आहे। पण पुढच्या व्हिडिओमध्ये शाउटआउट नक्की देणार आहे, त्यामुळे तुमचं नाव लिहायला अजिबात विसरू नका। परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।